सायन्स या विषयाला, तर तुम्हाला हे थोडंसं माहित असणं अपेक्षित आहे. सायन्स विषयाला तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही सायन्स या विषयाकडनं किती अपेक्षित करू शकतो. सायन्स या विषयाचे 15 प्रश्न येणार आहेत ना, तुम्ही किती अपेक्षा करू शकता? मिनिमम 11ची अपेक्षा करू शकता. 11 येणं अवघड आहे का? काय असतं माहितीये का, 11 येणं अवघड नाही. 11, 12, 13 पण बरोबर येतात. मग तुम्हाला काय महत्वाचं आहे की सध्या तर ते PYQ काय मग केलं पाहिजे, कंटेंट डेव्हलप केलं पाहिजे. कंटेंट डेव्हलप करणं म्हणजे काय की आपण असा कंटेंट प्रिपेअर केला पाहिजे सायन्समध्ये की ज्या कंटेंट वरती कधीतरी प्रश्न पडलेले आहेत. काय म्हणतोय मी, असा कंटेंट आपण डेव्हलप केला पाहिजे की ज्या कंटेंट वरती कधीतरी काय झालेत, प्रश्न पडलेत. मग आपल्याला प्रश्न कुठं पडतात हे एकदम बारकाईने अचूक माहित पाहिजे बरं, तर आपण त्या विषयातनं चांगले मार्क्स घेऊ शकतो. पूर्ण विषय करणं अवघड होऊन जातं, पण त्यातनं काही काही जर सायन्सला जर आपण विषय काही जर टॉपिक आपण जर हिट केले आणि कामाच्या गोष्टी जर आपण पाठ करायला जर सुरुवात केली तर मिनिमम 11 प्रश्न बरोबर येणं फार अवघड नाहीयेत. मग याच्यापैकी आपण आता फिजिक्स वरती बोलतोय, तर फिजिक्स वरती किती प्रश्न येणार आहेत आपल्याला ठाऊक आहेत. किती येतात? 3 ते 4 येणार आहे, बरोबर ना. जसं केमिस्ट्री वरती पण किती प्रश्न येतात? 3 ते 4 प्रश्न येणार आहे. आणि सेम तुमच्या बायोलॉजी वरती सुद्धा किती प्रश्न येतात? 3 ते 4 का नाही, जवळपास 7 ते 8 प्रश्न येतात. मग याच्यामध्ये मला हे समजतं की हा जो घटक आहे हा मी जास्त टार्गेट केला पाहिजे बायोलॉजी. आता फिजिक्सचे 3-4 प्रश्न येणार आहेत. मग हे 3-4 प्रश्न कोणत्या चॅप्टर मधून येणार आहेत ते आत्ताच कळायला लागतं लगेच. कोणत्या चॅप्टर मधून येणार आहे सांगा? बोला ना तुम्ही. स्पेक्ट्रम, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, ज्याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला होता आपण? रेस, रमी एक्स, म्हणजे ते रमी किती डोक्यात बसले पाहिलं का? रमीच आठवतो, पुढचं नाही आठवत आहे. रमी व्ही युएक्स पाहिलं ना, म्हणजे चॅप्टरची आपण हेडलाईनच मिस करायला लागलो होतो. रमी व्ही युएक्स हे आपण वाचलं ना, रमी व्ही युएक्स ची हे आपण म्हणजे रेडिओ, मायक्रो, इन्फ्रा, व्हिजिबल, अल्ट्रा, एक्स रे, गॅमा, यातून एक प्रश्न जनरेट होणार आहे, बरोबर. हा प्रश्न जनरेट नाही झाला तर तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला हे विचारणार आहे ते अल्फा, बीटा आणि गॅमा वरती ते प्रश्न फ्रेम करणार आहेत. पटलं इथपर्यंत? त्यांनी हे नाही विचारलं ना, त्यांनी हे जर नाही विचारलं तर त्यांना आणखी सुंदर 2 चॅप्टर, एक लाईट आणि 2 साऊंड. लाईट नाही विचारलं तर साऊंड. किती चॅप्टर सांगितले मी? हा 1, हा 2, हा 3, हा 4. तरी पण त्यांना कंटाळा आला, नकोच. अजून एक सेक्शन राहतो मोशन, अजून एक सेक्शन राहतो कोणता? मोशन. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन वगैरे आहेत ना, न्यूटनचे लॉ, मग ते मोशन चॅप्टरला टच करते. न्यूटनचा पहिला नियम सांगा, दुसरा सांगा, तिसरा सांगा, मग मोशनचे प्रकार सांगा, असं काहीतरी ते विचारतील. म्हणजे मला एकदम क्लॅरिटी पाहिजे का फिजिक्स मध्ये 3-4 प्रश्न येणार आहेत आणि मी एवढं प्रेडिक्ट करून ठेवलं पाहिजे की हे जे 3-4 प्रश्न आहेत हे कोणत्या सेक्शन वरती येणार आहेत. समजलं का? याच्याने काय होते, क्लॅरिटी येत चालते. आपल्याला माहित पडतं ना, आपण ऑलरेडी प्रेडिक्ट करू शकतो का प्रश्न काय येणार आहे. मग ऑलरेडी हे प्रिडिक्शनचा भाग आहे. हा प्रश्न आपण कव्हर केलाय, बरोबर ना. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आपण कव्हर केलं, म्हणजे जिथून प्रश्न जनरेट होऊ शकतो तो पार्ट आपण कंप्लीट केलाय. अल्फा, बीटा, गॅमा मी छानपणे पाठ करून घेतलं तुमच्याकडनं आणि मी ज्या गोष्टी सांगतो त्या गोष्टींवरतीच प्रश्न येणार आहेत. अल्फा, बीटा आणि गॅमा आपण छान कव्हर केलं, आपण हे छान कव्हर केलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण यावरती डील करूया, मोशन. मग न्यूटन्स पहिला लॉ, दुसरा लॉ, तिसरा लॉ, इनर्शिया म्हणजे काय, या गोष्टी येणार आहेत. किंवा याचं बेसिक आहे, याच्या अगोदर थोडंसं आपण बेसिक बघणार आहे, युनिट म्हणजे काय, किंवा आपण ते पाहिलं होतं 10⁻⁻1 काय, 10⁻⁻2 काय, 10⁻³ काय, वगैरे वगैरे जे पाहिलं. एक तर बेसिकला प्रश्न येणार आहेत, नाहीतर मोशन वरती येणार आहे. एक गोष्ट कळली का? एकतर काय येणार आहे, बेसिक वरती एक प्रश्न येईल किंवा मोशन वरती एक प्रश्न येईल. तो नाही आला तर रमी व्ही युएक्सजी, रेडिओ, मायक्रो, इन्फ्रा, व्हिजिबल, अल्ट्रा, एक्सरे, गॅमा, एकतर यावरती प्रश्न येईल. जर त्यांना हे पाहिजे असेल किंवा हे नाही विचारलं तर अल्फा, बीटा, गॅमा, हे नाही विचारलं तर लाईट नाही विचारलं तर साऊंड. हे जे सेक्शन आहेत हे फार महत्वाचे आहेत.
आणि मग याच्या पलीकडे जर आपण म्हटलं तर आणखी पण काही चॅप्टर राहतात बघा, जसं की इलेक्ट्रिक करंट नावाचा चॅप्टर राहतो. इलेक्ट्रिक काय झाला, करंट झालं. त्याच्यानंतर तुमचं मॅग्नेट नावाचं एक सेक्शन आहे, मॅग्नेट नावाचा चॅप्टर राहतो. परत तुमचं हीट आहे, हीट नावाचं एक सेक्शन राहतो. पण यावरती रेअर ऑफ रेअर प्रश्न येतात. हे रेअर ऑफ रेअर. सध्याचा ट्रेंड हा आहे, सध्या फिजिक्स मध्ये जर प्रश्न विचारायचे असतील तर सध्याचा ट्रेंड हा आहे. या ट्रेंड मध्ये आपण काय म्हटलो, सध्याच्या ट्रेंड मध्ये कोणकोणते चॅप्टर आपण म्हटलो सांगा एकदा, परत एकदा सांगा. इलेक्ट्रो मॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे रमी व्ही यू एक्स जी. हे नाही विचारलं तर अल्फा बीटा गॅमा. हे नाही विचारलं तर साऊंड. हे नाही विचारलं तर लाईट. आणि अजून एक कन्सेप्ट सांगितले मी, एक तर बेसिक किंवा मोशन. हे मी चांगलं प्रिपेअर करून ठेवल. 3 ते 4च प्रश्न येणार आहे, प्रश्नाची संख्या कमी आहेत आणि म्हणून प्रश्न इथं जाणार. यातलं आपलं हे कम्प्लीट झालं, हे कम्प्लीट झालं. आता हा जो सेक्शन आहे हा आपण कम्प्लीट करायच्या मागे लागणार आहे. आणि हे झाल्यानंतर हार्डली एक लेक्चर आपलं शिल्लक राहील. त्या एक लेक्चर मध्ये आपण काय पाहणार, इलेक्ट्रिक करंट पाहणार, मॅग्नेट पाहणार आणि हीट नावाचं चॅप्टर पाहणार. या सगळ्यांना एक लेक्चर लागणार. समजलं? हा ना, इलेक्ट्रिक करंटचं एक्झाम्पल येतं ना, येत नाही असं नाही म्हणते मी, येतं. पण प्रेडिक्शन नुसार इथं प्रश्न जास्त जायला पाहिजे. कारण सध्या हे विचारलं ना, सध्या इथं फोकस केलाय ना, सध्या हे फोकसलाय, तर प्रश्न येण्याची शक्यता याच्यावरती जास्त आहे. आणि मग आपण एंडला आपण हे कम्प्लीट करणार. म्हणून आधीच लगेच हे यावर फोकस करायला नको. अगोदर कुठं फोकस केला पाहिजे, इथं फोकस केला पाहिजे. हे छान झालं की मग आपण इकडे मूव्ह ऑन करू शकतो. डन. चला करायची सुरुवात. मग आता बेसिक मध्ये आपण पाहिलं होतं फिजिक्समध्ये, फिजिक्स शिकत असताना आपण सगळ्यात अगोदर आपल्याला काही बेसिक्स माहित पाहिजे. बेसिक मध्ये काय म्हणणार आपण, की जसं कोणती पण गोष्ट मेजर करायची असेल तर आपण समजा जर लांबी आपल्याला जर अंतर मोजायचं असेल तर कशामध्ये मेजर करतो आपण, किलोमीटर मध्ये मोजतो किंवा आपण त्याला मीटर मध्ये मोजतो. जर एखाद्या वस्तूचं मास मोजायचं असेल तर कशामध्ये मेजर करतो आपण, केजी मध्ये मेजर करतो, बरोबर ना. जर उंची मोजायची असेल तर कशामध्ये मेजर करतो आपण, सेंटीमीटर. कशामध्ये मेजर करतो आपण, सेंटीमीटर. म्हणजे काही पण जर आपल्याला कशाचं पण जर आपल्याला मोजमाप करायचं असेल म्हणजे कोणत्या पण गोष्टीचं जर आपल्याला मेजरमेंट करायचं असेल, काय करायचं असेल, मोजमाप करायचं असेल, किंवा जर आपल्याला कोणत्या पण गोष्टीचं जर मेजरमेंट करायचं असेल तर आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे युनिट. ती म्हणजे काय, युनिट. तर मग सगळ्यात महत्वाची आपल्याला एक गोष्ट लागते, ती गोष्ट म्हणजे काय, युनिट. काही पण मोजायचं असेल तर त्याला आपल्याला विशिष्ट युनिट मध्ये मोजावं लागणार. पटलं इथपर्यंत? युनिट नसेल तर आपल्याला कळणारच नाही अंतर कशात मोजायचं, लांबी कशात मोजायची, उंची कशात मोजायची, वजन कशात मोजायचं. हे सगळं जर आपल्याला मोजायचं असेल, चांगल्या पद्धतीने जर मोजायचं असेल तर आपल्याला काय माहित असणं आवश्यक असतं, युनिट माहित असणं आवश्यक आहे. मग आता हे जे युनिट आहे, हे युनिट जवळपास किती प्रकारचे पडतात, तर युनिट हे जवळपास 3 प्रकारचे पडतात. किती प्रकारचे, 3. जसं त्यातला पहिला युनिट येतो MKS, दुसरं युनिट येतं CGS, तिसरं युनिट येतं FPS. 3 युनिट लक्षात ठेवायचे. एक येतं MKS, दुसरं येतं CGS, तिसरं येतं FPS. तिसरं कोणतं येतं, FPS. आता M म्हणजे काय रे, M म्हणजे काय, मीटर. K म्हणजे काय, किलोग्राम. K म्हणजे काय, किलोग्राम. आणि S म्हणजे काय रे, सेकंड. S म्हणजे काय, सेकंड. बरोबर. काय झालं, M म्हणजे मीटर, K म्हणजे किलोग्राम आणि S म्हणजे काय, सेकंड. हे जे युनिट आहे याला काय म्हणायचं, MK. समजा मी जर मीटर मध्ये काय मोजतो, मीटर मध्ये मी काय मेजर करू शकतो, काय मेजर करतो मी मीटर मध्ये, लांबी. जर मी लांबी ही मीटर मध्ये सांगितली तर मी कोणतं युनिट वापरतोय, MKS. बरोबर. मी किलोग्राम मध्ये काय किलोग्राम मध्ये मेजर करतो आपण, वजन. जर मी वजन किलोग्राम मध्ये सांगत असेल तर मी कोणतं युनिट वापरतोय, MKS. आणि टाइम कशामध्ये मेजर करतो आपण, सेकंड मध्ये. टाइम कशामध्ये मेजर करतो आपण, सेकंड मध्ये. मग युनिट मध्ये पहिलं युनिट कळलं, MKS, मीटर, किलोग्राम, सेकंड. मीटर,
किलोग्राम सेकंड. डन इथपर्यंत. दुसरीकडे जर मी मूव ऑन केलं तर मला लक्षात येतं, दुसरा जर मी सेक्शन जर बघितला तर सी फॉर काय झालं हो? सेंटीमीटर. सी फॉर काय झाला? सेंटीमीटर. जी फॉर ग्राम आणि एस फॉर सेकंड. एस फॉर सेकंड. जर मी जी आपण मेजर केलेली जी लांबी आहे ती लांबी जर मी सेंटीमीटर मध्ये सांगितली तर मी कोणतं युनिट वापरलं? सीजीएस. जर मी वजन ग्राम मध्ये सांगत असेल तर मी कोणतं युनिट वापरतोय? सीजीएस. आणि टाइमचा तर काही विषय नाही, कारण दोघही युनिट मध्ये जो टाइम आहे हा कशामध्ये मेजर केला जातो? सेकंड मध्ये मेजर केला जातो. डन. आणखी एक तिसरं युनिट येतं, त्या तिसऱ्या युनिटला काय म्हटलं जातं? एफ पी एस. एफ फॉर फीट, पी फॉर पाऊंड, पी फॉर पाऊंड आणि एस फॉर सेकंड. म्हणजे हे तिघही फीट मध्ये काय काय मोजलं जातं? फीट मध्ये लांबी. लांबी कशामध्ये मेजर केली जाते? फीट मध्ये मेजर केली जाते, बरोबर ना? लांबी कशामध्ये मेजर केली जाणार आहे? तुमच्या फीट मध्ये मेजर केली जाणार आहे. पाऊंड मध्ये काय काय पाऊंड मध्ये वजन पाऊंड मध्ये. आणि जो टाइम आहे हा कशामध्ये मेजर केला जातो? सेकंड मध्ये. म्हणजे कोणती पण गोष्ट जर आपल्याला स्पेसिफिकली जर मेजर करायची असेल तर आपल्याला युनिटची आवश्यकता असते. कशाची आवश्यकता असते? आपल्याला युनिटची आवश्यकता असते. आणि स्पेशली युनिट किती प्रकारचे बघतोय आपण? 3. त्यातलं पहिलं कोणतं आहे? दुसरं कोणतं आहे? सीजीएस. तिसरं कोणतं आहे? एफपीएस. एमकेएस म्हणजे मीटर किलोग्राम सेकंड. मीटर किलोग्राम सेकंड. सीजीएस म्हणजे सेंटीमीटर ग्राम सेकंड. सेंटीमीटर ग्राम सेकंड. एफपीएस म्हणजे फीट पाऊंड सेकंड. आतापर्यंत हे फक्त अंडरस्टँडिंग साठी आहे, याच्यावरती विशेष असा प्रश्न जनरेट होत नाही. पण जो प्रश्न याच्यावरती जनरेट होऊ शकतो तो मी आता तुम्हाला सांगतो. तुम्हाला विचारतील हे जे 3 युनिट आपण बघितले त्यातला पहिला एमकेएस, सीजीएस आणि एफपीएस, याच्यापैकी एक प्रश्न विचारतील खालीलपैकी कोणत्या युनिटला एसआय युनिट म्हणतात? खालीलपैकी कोणत्या युनिटला एसआय युनिट म्हणतात? म्हणजे हे जे 3 युनिट आहे, एसआय म्हणजे काय? इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ 3 युनिट आहे. या 3 युनिट पैकी जे सीजीएस एमकेएस युनिट आहे, या एमकेएस युनिटलाच एसआय युनिट म्हटलं जातं. हा प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा आहे. जर हे 3 युनिट आहे, मग ह्या तिघही युनिट पैकी मी कोणत्या युनिटला एसआय युनिट म्हणायचो? कोणत्या युनिटला एसआय युनिट म्हणायचं? एमकेएस हे जे युनिट आहे या युनिटला मी एसआय युनिट म्हणणार. म्हणजे इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट म्हणजे सगळ्या जगामध्ये जे युनिट ऍक्सेप्टेबल आहे त्या युनिटला कोणतं म्हणणार आहे? एमकेएस. काय म्हणणार मी त्याला? म्हणजे एका देशाची इन्फॉर्मेशन दुसऱ्यामध्ये जर द्यायची असेल कोणत्या युनिट मध्ये दिली जाणार आहे? ती एमकेएस मिळणार आहे. मग एक प्रश्न जनरेट होतो. कोणता प्रश्न? खालीलपैकी कोणत्या युनिटला एसआय युनिट म्हणतात? कोणत्या युनिटला म्हणतात? एमकेएस. पटलं? हा जो प्रश्न आहे हा तुमच्यासाठी महत्वाचा आहे. मग हे बाकीचं काय सांगितलं? कारण हे सायन्सच्या अंडरस्टँडिंग साठी आपल्याला युनिट माहित असणं अपेक्षित आहे. एमकेएस युनिट आहे, सीजीएस युनिट आहे, एफपीएस युनिट आहे, आणि ह्या तिघही युनिट पैकी जे एमकेएस युनिट आहे याला काय म्हटलं जातं? काय म्हटलं जातं? एसआय युनिट. बरोबर. आता बऱ्यापैकी काय होतं? फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आता इथं मी एक नवीन गोष्ट सांगतो बघा. तुम्हाला फोर्स माहित आहे? फोर्सला मराठीमध्ये काय म्हणतो आपण? बल म्हणतो. फोर्सला मराठीमध्ये काय म्हणतो आपण? बल म्हणतो. मोस्टली याचं एसआय युनिट आहे न्यूटन. फोर्सचं एसआय युनिट काय येतं? न्यूटन. काय येतं? न्यूटन. मी न्यूटन फक्त कॅपिटल एन ने दाखवलंय बघा. न्यूटन कशाने दाखवलंय? मी कॅपिटल एन ने दाखवलं. म्हणजे ही जी कॅपिटल एन आहे ही काय झाली हो? याची संज्ञा. आपण जे युनिट आहे हे कशाने दाखवू शकतो? एकतर संज्ञेने दाखवू शकतो. कशाने दाखवू शकतो आपण? एकतर संज्ञा. फॉर एक्झाम्पल अजून मी तुम्हाला एक गोष्ट समजून सांगतो बघा. जर तुम्हाला एनर्जी हवी असेल, जर तुम्हाला एनर्जी मोजायची असेल तर येणार एनर्जीचं एसआय युनिट काय येतो? जूल येतं का? मी कॅपिटल जे दाखवलं. मी फोर्स मेजर आपण न्यूटन मध्ये करतो. मग न्यूटनचं पूर्ण न्यूटन नाही लिहिलेलं. न्यूटनचं काय लिहिलं मी? कॅपिटल एन. एनर्जी हे जूल मध्ये मेजर केली जाते.
मी कॅपिटल काय लिहिला, जूल लिहिला, कॅपिटल जे लिहिला. हे काय झाली हो याची, एन काय झाली, संज्ञा, जे काय झाली, संज्ञा. जर मला युनिट संज्ञेमध्ये लिहायचं असेल, मी काय म्हणतोय, जर मला युनिट हे संज्ञेमध्ये लिहायचं असेल तर मी कोणत्या अक्षरात लिहितोय हो, कॅपिटल. हा झाला त्याचा पहिला नियम. कशामध्ये लिहिलं पाहिजे, ते कॅपिटल मध्ये लिहिलं पाहिजे. कशात लिहिलं पाहिजे, जर मला पूर्ण सायंटिस्टचं नाव लिहायचं असेल किंवा जर मला त्या युनिटचं पूर्ण नाव लिहायचं असेल, ज्यांनी शोधलं त्या सायंटिस्टचं नाव दिलंय ना याला, जर मला हे पूर्ण सायंटिस्टच्या नेम मध्ये लिहायचं असेल तर मी कसं लिहिणार, बघा इकडं आता हीच कन्सेप्ट चेंज होऊन जाते. जर मला फोर्सचं जे युनिट आहे हे जर मला पूर्ण नावामध्ये लिहायचं असेल तर त्याच्यासाठी मी फोर्स कशामध्ये मेजर केली जाते, न्यूटन मध्ये ना. याचं युनिट काय द्यायचं, मग मी ते न्यूटन असं लिहिणार. जर मला युनिट पूर्ण लिहायचं असेल तर मी सगळे अक्षर कसे लिहिणार आहे, स्मॉल लेटर मध्ये. कशामध्ये लिहितोय मी, स्मॉल लेटर मध्ये. जसं मला जर एनर्जी मेजर करायची तर एनर्जीचं काय लिहिणार रे मी, एनर्जीचं काय लिहिणार मी, जूल लिहिणार ना. बघा सगळं स्मॉल मध्ये लिहिलंय. कशामध्ये लिहिलंय, सगळं स्मॉल मध्ये. आणि आता एक महत्वाचा मुद्दा आपल्याला इथं पाहायला मिळतो, तो असा, ज्यावेळेस मी संज्ञा लिहितो ती संज्ञा मी कॅपिटल अक्षराने मेन्शन करणार आहे. ज्यावेळेस मला ते युनिटचं पूर्ण नाव लिहायचंय त्यावेळेस मी ते कोणत्या लेटरने लिहिणार आहे, स्मॉल लेटरने लिहिणार आहे. कशाने लिहिणार आहे, स्मॉल लेटर्सने लिहिणार आहे. इथं आणखी एक महत्वाचा मुद्दा येतो, तो असा, हे लिहित असताना न्यूटन्सच्या मागे न्यूटन्स लिहून झाल्यानंतर मी असा फुल स्टॉप देऊ शकत नाही. फुल स्टॉप दिला तो गोष्ट काय झाली, चुकली. हे लिहित असताना मी याला प्लुरल नाही करू शकत. काय करू शकत नाही, प्लुरल करू शकत, न्यूटन्स नाही लिहू शकत, न्यूटन्स लिहू शकत नाही. जसं वरती मी एनर्जी बाबत लिहिलं, मी काय म्हटलं, याला जूल म्हटलं ना, फुल स्टॉप देऊ शकत नाही. आणि याला मी प्लुरल मध्ये पण लिहू शकत नाही, जूल्स नाही करू शकत. समजलं, हे झालं युनिट बद्दल. समजलं युनिट. तर इथं कोणता प्रश्न जनरेट होतो, खालीलपैकी कोणत्या युनिटला एसआय युनिट म्हणतात. कोणत्या युनिटला एसआय युनिट म्हणतात, फिजिक्स मध्ये काही पण मेजरमेंट करायचे असेल तर काय लागतं आपल्याला, युनिट. किती प्रकारचे, एमकेएस, सीजीएस, एफपीएस. एमकेएस म्हणजे मीटर, किलोग्राम, सेकंड. सीजीएस म्हणजे सेंटीमीटर, ग्राम, सेकंड. एफपीएस म्हणजे फीट, पाऊंड, सेकंड. जमलं, फीट, पाऊंड. इंटरनॅशनल युनिट म्हणजे एसआय युनिट. एसआय युनिट आपण कोणाला म्हणतो, एमकेएस ला म्हणतो. बरोबर. नियम काय, फोर्स कोणत्या युनिट मध्ये मेजर केली जाते, न्यूटन मध्ये. संज्ञा लिहायची असेल तर मी कॅपिटल अक्षरात लिहितो. जूल कशामध्ये, एनर्जी, जूल. म्हणजे हे कशात एकच अल्फाबेट असेल तर ते कॅपिटल. पूर्ण लिहायचं असेल तर हे कोणत्या लेटर मध्ये आलं पाहिजे, स्मॉल लेटर मध्ये आलं पाहिजे. शेवटला फुल स्टॉप चालणार आणि शेवटला मला प्लुरल एस करून चालणार नाही. डन इथपर्यंत समजलं. जाऊ पुढे, जाऊ पुढे. इथं माझ्याकडनं तो जे कॅपिटल आला टिंब यायला पाहिजे होतं, इथं असं यायला पाहिजे. चल जायचं पुढे. आता आणखी जे युनिट आहे, आणखी याचे दोन प्रकार पडतात युनिटचे. किती प्रकार पडतात, आणखी युनिटचे दोन प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार येतो फंडामेंटल युनिट. पहिला प्रकार येतो फंडामेंटल युनिट. फंडामेंटल युनिट पहिला प्रकार येतो फंडामेंटल युनिट. आणि दुसरा प्रकार येतो डिराइव्हड युनिट. दुसरा प्रकार कोणता येतो, डिराइव्हड युनिट. आता गंमत अशी आहे, जोपर्यंत तुमच्याकडे जॉब नाहीये तोपर्यंत तुम्ही आहे डिराइव्हड. आणि ज्या दिवशी तुमच्याकडे जॉब येणार आहे त्यावेळेस तुम्ही काय होणार आहे, फंडामेंटल. त्यावेळेस तुम्ही काय होणार आहे, आजपर्यंत आपल्याकडे जॉब आहे का, नाही. म्हणजे आपण सगळं कोणावरती डिपेंड, आपल्या पॅरेंट्स वरती. जोपर्यंत आपण आपल्या पॅरेंट्स वरती डिपेंड आहे तोपर्यंत त्याला आपल्याला म्हणायचं डिराइव्ह. आपण डिराइव्ह. आणि ज्या दिवशी आपण स्वतःच्या पायावरती उभं होऊ त्याला काय म्हटलं जातं, फंडामेंटल म्हटलं जातं. युनिट पण असे दोन प्रकारचे असतात. काही युनिट असे असतात की ज्यांना स्वतःला मेजर करण्यासाठी दुसऱ्यांची आवश्यकता नसते. असे युनिट ज्यांना मेजर करण्यासाठी दुसऱ्यांची आवश्यकता नसते अशा युनिटला म्हटलं जातं फंडामेंटल युनिट. काय म्हणतात अशा युनिटला. आणि असे काही युनिट असतात जे मेजर करण्यासाठी त्यांना दुसऱ्या युनिट वरती अवलंबून राहावं लागतं.
काय व्हावं लागतं, त्यांना मेजर करण्यासाठी दुसऱ्या युनिट वरती अवलंबून राहावं लागतं. अशा युनिटला काय म्हटलं जातं, डिराइव्ह युनिट. समजलं दोघांमध्ये फरक? असे युनिट जे मेजर करण्यासाठी त्यांना कोणत्याही युनिटची आवश्यकता नसते, अशा युनिटला काय म्हणतात, फंडामेंटल युनिट. आणि असे युनिट जे मेजर करण्यासाठी दुसऱ्या युनिटची आवश्यकता असते, अशा युनिटला काय म्हटलं जातं, डिराइव्ह युनिट. बस. आता परत एकदा सांगा बरं, फंडामेंटल युनिट्स म्हणजे काय? सांगा बरं, फंडामेंटल युनिट्स म्हणजे काय? ज्यांना मेजर करण्यासाठी दुसऱ्या युनिटची गरज नसते, अशा युनिटला काय म्हटलं जातो, फंडामेंटल युनिट्स. काय म्हणतात अशा युनिटला, फंडामेंटल युनिट्स असं म्हटलं जातं. डिराइव्ह म्हणजे काय, असे युनिट ज्यांना मेजर करण्यासाठी कशाची आवश्यकता असतो, ज्यांना मेजर करण्यासाठी दुसऱ्या युनिटची गरज असते. समजलं दोघांमध्ये फरक? असे युनिट ज्यांना मेजर करण्यासाठी दुसऱ्या युनिटची आवश्यकता नसते, अशा युनिटला म्हणायचं फंडामेंटल युनिट्स. आणि असे युनिट ज्यांना मेजर करण्यासाठी दुसऱ्या युनिटची गरज असते, अशा युनिटला काय म्हटलं जातं, डिराइव्ह. आधी आता मी डिराइव्ह बद्दल बोलतो, आधी डिराइव्ह समजून सांगतो काय, आणि मग आपण फंडामेंटल वरती बोलूया. डिराइव्ह बघा काय, डिराइव्ह युनिट म्हणजे काय बघा. आता तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो मी, डेन्सिटी नावाची. आता मी एक कन्सेप्ट तुम्हाला सांगतो, डेन्सिटी नावाची. डेन्सिटी याचा अर्थ काय माहितीये का, जर तुम्ही पाण्यात बुडाले तर तुमची डेन्सिटी जास्त, आणि जर तुम्ही पाण्यावरती तरंगले तर तुमची डेन्सिटी. समजलं का? जर तुम्ही पाण्यामध्ये काय म्हणतोय मी, बुडाले तर तुमची डेन्सिटी काय झाली, आणि जर तुम्ही पाण्यावरती तरंगले याचा अर्थ काय हो, तुमची डेन्सिटी काय, डेन्सिटीला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, डेन्सिटीला मराठीमध्ये काय म्हणतात, समजलं काय म्हणतात त्याला. आता गंमत आहे, मी तुम्हाला विचारलं की पाण्यावरती तुम्ही बुडणार आहे की तरंगणार, हे कशावरती अवलंबून आहे? पहिली गोष्ट काय, डेन्सिटीचं झालं, त्याला तर डेन्सिटी म्हणतो, तरंगत किंवा बुडणार आहे. पहिली गोष्ट काय झाली, तुमची मास. समजा तुमचं मास किती आहे, एखादा 5 किलोचा बॉल आणि एखादा 100 किलोचा बॉल टाकला तर बुडण्याची शक्यता कोणाची, 100 किलो आल्याची. म्हणजे बुडणारे की तरंगणारे हे तुमच्या मास वरती डिपेंड आहे. कशावरती डिपेंड आहे, मास. अजून एक फॅक्टर आहे, कोणता, अजून काय, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय, सिंपल बरोबर. अजून समजा, अजून एक गोष्ट सांगतो, तुम्ही 5 किलोचा गोळा घेतला, तो पाण्यात टाकला, बुडला. तो 5 किलोचा गोळा घ्यायचा, त्याचा पत्रा बनवायचा, आज तो पाण्यात टाकायचा. बदल झाला, बरोबर. आता बुडणार. आता 5 किलो गोळ्याची व्हॉल्यूम जास्त आहे का, पत्र्याचा व्हॉल्यूम जास्त आहे? पत्र्याचा व्हॉल्यूम कसा असणार आहे, जास्त आहे. म्हणजे जर तुमचा व्हॉल्यूम आणि तुमचा मास या दोघांवरती डिपेंड आहे, तुमची वस्तू पाण्यामध्ये बुडणार आहे की तरंगणार आहे. बुडणं आणि तरंगणं याला म्हटलं जातं डेन्सिटी. जर बुडालं तर डेन्सिटी जास्त, जर तरंगलं तर डेन्सिटी कमी. समजली इथपर्यंत? याला म्हणायचं डेन्सिटी. डेन्सिटी जास्त म्हणजे वस्तू पाण्यात बुडते, डेन्सिटी कमी आहे म्हणजे वस्तू पाण्यामध्ये तरंगते. आता बुडणारे की तरंगणारे हे 2 फॅक्टर वरती डिपेंड आहे. एक त्याचा झाला मास आणि दुसरी गोष्ट झाली त्याचा व्हॉल्यूम. मास जास्त असेल तर ती वस्तू बुडते, मास कमी असेल तर ती वस्तू काय होणार आहे, तरंगणार. बट डेन्सिटी ही 2 गोष्टींवरती डिपेंड आहे. एक त्याचं काय महत्वाचं म्हणजे मास, आणि दुसरी गोष्ट कोणती असते, व्हॉल्यूम. दुसरी गोष्ट कोणती असते, जमलं का? बघा, पहिली गोष्ट कोणती असणार त्याची, मास. मास मराठीमध्ये काय म्हणतात, वस्तुमान. मराठीमध्ये काय म्हणतात याला, वस्तुमान. याला मराठीमध्ये काय म्हणतात, आकारमान. काय म्हणतात याला, आकारमान. डन का? मग आता आपण बघतो डिराइव्ह युनिट. डिराइव्ह युनिट मध्ये आपण असं म्हटलं, असं युनिट
ज्याला मेजर करण्यासाठी कशाची आवश्यकता असते, दुसऱ्या युनिटची आवश्यकता असते. मग आपण बघितलं डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय, जर वस्तू पाण्यामध्ये बुडाली तर डेन्सिटी जास्त, जर वस्तू पाण्यावरती जर तरंगली तर डेन्सिटी काय असणार त्याची कमी असणार. मग डेन्सिटी कशावरती डिपेंड आहे, तिचं मास किती आणि तिचा व्हॉल्यूम किती. डन इथपर्यंत. मग ही अशी क्वांटिटी आहे, डेन्सिटी ही अशी क्वांटिटी आहे जी मेजर करण्यासाठी तिला कशावरती डिपेंड राहावं लागतं, मास वरती. तिला मेजर करण्यासाठी कशावर डिपेंड राहावं लागतं, तिच्या व्हॉल्यूम वरती. मग ही अशी क्वांटिटी आहे जिला मेजर करण्यासाठी दुसऱ्या क्वांटिटीज वरती डिपेंड राहावं लागतं. अशा युनिटला काय म्हटलं जातं, जिरा युनिट. काय म्हणतात त्याला, जिरा युनिट. समजलं का, समजलं का. मग मास कशामध्ये राहणार हो, मास कशामध्ये राहतं, केजी मध्ये. आणि व्हॉल्यूम कशामध्ये राहतो, मीटर क्यूब मध्ये. मास कशावरती राहतं, केजी मध्ये. मास कशामध्ये मेजर करणार, केजी मध्ये. व्हॉल्यूम कशामध्ये मेजर करणार आपण, मीटर क्यूब मध्ये. आणि म्हणून ही जी डेन्सिटी आहे, या डेन्सिटीचं युनिट काय झालं, युनिट काय झालं, किलोग्राम. ही खाली असतं त्याला म्हणतात पर, किलोग्राम पर मीटर क्यूब, किलोग्राम पर मीटर. जमलं. हे असे युनिट आहे. हे कोणते युनिट आहे, डेन्सिटीचं युनिट काय झालं, किलोग्राम पर मीटर क्यूब. पण हे फंडामेंटल युनिट आहे का डिराइव्ह. का बरं डिराइव्ह आहे, कारण डेन्सिटी काढण्यासाठी मला किलोग्राम म्हणजे मास लागतोय, डेन्सिटीचं युनिट काढण्यासाठी मला मीटर क्यूब म्हणजे व्हॉल्यूम लागतो. मग डेन्सिटीचं हे जे युनिट आहे हे कोणतं युनिट झालं, डिराइव्ह युनिट. समजलं. डिराइव्ह युनिट म्हणजे असं युनिट जे मेजर करण्यासाठी त्याला कशावरती अवलंबून राहावं लागतं, दुसऱ्या युनिट वरती अवलंबून राहावं लागतं. त्याला काय म्हणायचं, डिराइव्ह युनिट. मग तुम्हाला आता पेपरच्या दृष्टीने काय विचारतील, पेपरच्या दृष्टीने खूप सुंदर प्रश्न ते विचारतात, विचारू शकतील. खालील पैकी फंडामेंटल युनिट्स ओळखा. आलेला नाही हा प्रश्न पण येऊ शकतो. खालील पैकी फंडामेंटल युनिट्स ओळखा असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. मग तुम्हाला काही फंडामेंटल युनिट्स माहित पाहिजे. काय माहित पाहिजे, काही फंडामेंटल युनिट्स माहित पाहिजे. आता मी तुम्हाला काही फंडामेंटल युनिट सांगतो, ते लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एक शब्द लक्षात राहिला पाहिजे, LMT. LMT. पहिला शब्द काय लक्षात ठेवायचा, LMT. लिहिला LMT. LMT काय लिहिला, LMT. त्याच्यानंतर तुम्हाला माहित पाहिजे इलेक्ट्रिक करंट. काय माहित पाहिजे, इलेक्ट्रिक करंट. तुम्हाला माहित पाहिजे टेम्परेचर. काय माहित पाहिजे, हे तीन मी एका पट्टीमध्ये पाठ केले, कोणते, LMT. मी हे दोन नंतर पाठ केले, कोणते, ET, इलेक्ट्रिक करंट आणि टेम्परेचर. इलेक्ट्रिक करंट आणि टेम्परेचर. खाली मी म्हणणार आहे तुम्हाला अमाऊंट ऑफ सबस्टन्स. काय म्हणणार मी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आणि अजून एक युनिट म्हणणार आहे मी ल्युमिनियस इंटेन्सिटी. अजून एक युनिट म्हणणार आहे मी ल्युमिनियस इंटेन्सिटी. परत एकदा सांगतो काय काय कसं लक्षात ठेवायचं. खालील पैकी फंडामेंटल युनिट्स कोणते, पहिलं LMT, EEAL. LMT टेम्परेचर आणि इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर आणि इलेक्ट्रिक करंट. खाली अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि ल्युमिनियस इंटेन्सिटी. अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि ल्युमिनियस इंटेन्सिटी. आता हे नीट पाठ होईल आपलं, पण आधी आपण याला विचार करूया कसं. बघा आता गंमत अशी आहे, याच्यामध्ये कसं लक्षात राहणार, लेंथ. L फॉर काय झालं तुझा, लेंथ. आता लांबी मोजायची, पट्टी आणली, लांबी मोजली, विषय संपला. का लांबी मोजायला परत वजन काटा घेऊन यायची गरज आहे, नाही. म्हणजे ही क्वांटिटी मेजर करण्यासाठी दुसऱ्या क्वांटिटीची आवश्यकता. म्हणून ही क्वांटिटी कोणती झाली, फंडामेंटल. कोणती क्वांटिटी, ही फंडामेंटल. याचं युनिट कोणतं असणार आहे, फंडामेंटल. लांबी मोजायला पट्टी आणली, विषय संपला. काही 1 किलोचं माप आणायचं काही गरज नाही. मग फंडामेंटल युनिट्स मध्ये पहिलं कोणतं झालं युनिट, लेंथ. दुसरं कोणतं झालं, मास. पहिलं झालं लेंथ, दुसरं झालं मास, तिसरं झाला टाइम. टाइम मोजायला काय आणायचं, पट्टी का, लेंथ, मास, टाइम. पुढे मी म्हणतोय इलेक्ट्रिक करंट. पुढे कोणता घेतला आपण, इलेक्ट्रिक करंट. नंतर आपण घेतोय टेम्परेचर. नंतर काय घेतलं आपण, टेम्परेचर. टेम्परेचर नंतर मी म्हणतोय अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आणि मी खाली म्हणतोय ल्युमिनियस इंटेन्सिटी. डन का. हे जे युनिट आहे यांना म्हणायचं फंडामेंटल युनिट्स. LMT, लेंथ, मास, टाइम. लेंथ, मास, टाइम,
इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, अमाउंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनियस इंटेन्सिटी. परत एकदा बोलायचं. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, अमाउंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनियस इंटेन्सिटी. परत एकदा लास्ट टाइम. लेंथ, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, अमाउंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनियस इंटेन्सिटी. ओळख झालं पाहिजे असा प्रश्न जनरेट होऊ शकतो. खालील पैकी कोणती फंडामेंटल क्वांटिटी आहे? तर कोणतं फंडामेंटल क्वांटिटीज आहे ह्या आपण ज्या बोर्डवरती बघितलं, ह्या काय झालं फंडामेंटल क्वांटिटीज. आता याचे युनिट बघू आपण. काय बघतोय आता आपण याचे युनिट. लेंथ कशात मेजर केली जाते हो? लेंथ कशात मेजर केली जाते? मीटर मध्ये. पटलं? मास कशात मेजर केला जातो? किलोग्राम मध्ये. मास कशात मेजर करतात? किलोग्राम मध्ये. टाइम कशात मेजर करतो? सेकंड मध्ये. टाइम कशात मेजर करतात? इलेक्ट्रिक करंट हा प्रश्न आलाय हा. इलेक्ट्रिक करंट कशामध्ये मेजर केला जातो? एम्पियर मध्ये. इलेक्ट्रिक करंट कशामध्ये मेजर केला जातो? एम्पियर नाही. हा येस एम्पियर. टेम्परेचर कशामध्ये मेजर केलं जातो? टेम्परेचर कशामध्ये मेजर केलं जातं? केल्विन. टेम्परेचर कशामध्ये मेजर केलं जातं? केल्विन. पटलं का? टेम्परेचर कशात मेजर केलं जातं? केल्विन मध्ये. अमाउंट ऑफ सबस्टन्स मोल मध्ये. अमाउंट ऑफ सबस्टन्स कशामध्ये मेजर करतात? मोल मध्ये. आणि ल्युमिनियस इंटेन्सिटी मेजर केली जाते कॅन्डेला. सीडी ना? सीडी. याला काय म्हणायचं? सीडी. अमाउंट ऑफ सबस्टन्स ल्युमिनियस इंटेन्सिटी कशामध्ये मेजर केली जाते? सीडी मध्ये. कॅन्डेला. हे युनिट माहित पाहिजे हा. आता परत एकदा बघा. लेंथ कशामध्ये मेजर केली जाते? मीटर. काय हरकत? लेंथ मीटर सर्वांना ठाऊक आहे. मास किलोग्राम मध्ये. मास किलोग्राम मध्ये सगळ्यांना ठाऊक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. टाइम कशामध्ये मेजर केला जातो? सेकंड. टाइम येतो तुमच्या सेकंड मध्ये, काहीच हरकत नाही. इलेक्ट्रिक करंट हा प्रश्न विचारून झालेला आहे. वरचं सोपं आहे, हे खालचं महत्वाचं आहे. इलेक्ट्रिक करंट कशामध्ये मेजर केला जातो? तुमच्या एम्पियर मध्ये. टेम्परेचर कशामध्ये मेजर केलं जातं? तुमच्या केल्विन मध्ये. टेम्परेचर कशामध्ये मोजतात? तुमच्या केल्विन मध्ये. अमाउंट ऑफ सबस्टन्स कशामध्ये असते? तुमच्या मोल मध्ये. आणि ल्युमिनियस इंटेन्सिटी कशामध्ये मेजर केली जाते? तुमच्या कॅन्डेला मध्ये. सीडी म्हणजे काय? परत एकदा बोलाल. चला बोला. लेंथ कशामध्ये? मीटर. मास किलोग्राम. टाइम सेकंड. इलेक्ट्रिक करंट एम्पियर. टेम्परेचर केल्विन. अमाउंट ऑफ सबस्टन्स मोल. ल्युमिनियस इंटेन्सिटी. ल्युमिनियस इंटेन्सिटी. हे का बरं महत्वाचं? इथं प्रश्न आलाय, आजूबाजूला प्रश्न जनरेट होऊ शकतो. डन. इथपर्यंत कळलं फंडामेंटल क्वांटिटीज. अशा क्वांटिटीज ज्या काढण्यासाठी दुसऱ्या क्वांटिटीची आवश्यकता नसते. असं युनिट जे मेजर करण्यासाठी दुसऱ्या युनिटची आवश्यकता नसते, अशा युनिटला काय म्हटलं जातं? फंडामेंटल युनिट. एकदा लास्ट टाइम घ्या. लेंथ कशामध्ये मेजर करतात? मीटर. मास किलोग्राम. टाइम सेकंड. इलेक्ट्रिक करंट एम्पियर. टेम्परेचर केल्विन. अमाउंट ऑफ सबस्टन्स ल्युमिनियस इंटेन्सिटी. डन. इथपर्यंत ल्युमिनियस इंटेन्सिटी कॅन्डेला. हे झालं फंडामेंटल युनिट. हे झालं तुमचं जिरा युनिट. डेन्सिटीला काय म्हणतो आपण? फॉर्म्युला काय झाला डेन्सिटीचा? मास अपॉन व्हॉल्यूम. काय झाला फॉर्म्युला? मास अपॉन व्हॉल्यूम. मास कशामध्ये असतो तुमच्या? मास कशामध्ये असणार? तुमच्या केजी मध्ये. आणि व्हॉल्यूम कशामध्ये असणार? तुमच्या मीटर मध्ये. व्हॉल्यूम कशामध्ये असणार? तुमच्या मीटर मध्ये. जमलं इथपर्यंत? काय हरकत? काय हरकत नाही. आता आणखी दोन गोष्टी तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. एक येतो तुमचा प्लेन अँगल आणि दुसरा येतो तुमचा सॉलिड अँगल. रेडियन आणि स्टेरेडियन दोन युनिट तुम्हाला माहित असायला पाहिजे. दोन अँगल तुम्हाला माहित असायला पाहिजे. आलेला नाही याच्यावरती प्रश्न, मग पण माहित असायला पाहिजे. प्लेन अँगल. प्लेन अँगल कशामध्ये मेजर केला जातो आणि एक सॉलिड अँगल कशामध्ये मेजर केला जातो. आलेला आहे का प्रश्न? नाही. येण्याची शक्यता फार कमी आहे, पण एक फॅक्ट आहे, इझिली लक्षात राहू शकते. मग काय हरकत आहे का लक्षात ठेवायला? नाही. मग प्लेन अँगल मेजर केला जातो तुमचा रेडियन मध्ये. कशामध्ये मेजर केला जातो? रेडियन मध्ये. आणि जो तुमचा सॉलिड अँगल आहे तो मेजर केला जातो स्टेरेडियन मध्ये. स्टेरेडियन मध्ये. रेडियन आणि काय लक्षात ठेवायचं? स्टेरेडियन. पटलं का? याच्यापेक्षा जास्त डोकं लावायचं नाही. प्लेन अँगल म्हणजे काय? सॉलिड अँगल म्हणजे काय? त्याच्या इन डिटेल जायची गरज नाही. आपल्याला इन डिटेल मध्ये जायची गरज नाही. आपल्याला फक्त माहित पाहिजे प्लेन अँगल कशामध्ये मेजर केला जातो आणि सॉलिड अँगल कशामध्ये मेजर केला जातो? स्टेरेडियन.
जमलं इथपर्यंत. आता अजून एक कन्सेप्ट येते की आपल्याला जर लांबी मोजायची असेल तर आपण मीटर आणतो, पट्टी आणतो, मोजमाप आपण लांबीचं करून घेतो. पण बऱ्याच वेळा काय होतं, सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधलं अंतर मोजण्यासाठी एवढी मोठी पट्टी आपल्याकडं नाही. एवढी मोठी पट्टी आहे का आपल्याकडं? नाहीये. ताऱ्यांमधलं अंतर मोजायचं असेल, ग्रहांमधलं अंतर मोजायचं असेल तर एवढ्या पट्ट्या घेऊन आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. मग हे जे अंतर आहेत की जे अंतर मेजर करण्यासाठी आपल्याकडे विशिष्ट पट्ट्याच नाहीये, मग याच्यासाठी एक विशिष्ट मेथड वापरली जाते आणि त्या मेथडला म्हटलं जातं पॅरालॅक्स मेथड. काय म्हणतात त्याला? पॅरालॅक्स मेथड. हा कंबाईनच्या प्रिलिमचा प्रश्न आहे. आय थिंक 2022-23 ला हा प्रश्न आलेला आहे. मग तुम्हाला हा प्रश्न माहित असणं अपेक्षित आहे का पॅरालॅक्स मेथड म्हणजे काय. काय म्हणतोय मी? पॅरालॅक्स मेथड म्हणजे काय. प्रश्न असा होता की ग्रह, तारे, सूर्य, पृथ्वी याच्यातलं जे अंतर मोजलं जातं ते मोजण्यासाठी खालीलपैकी कोणती मेथड वापरतात? कोणती मेथड वापरतात? पॅरालॅक्स मेथड. मग पॅरालॅक्स मेथड म्हणजे काय? ग्रह, तारे, पृथ्वी, सूर्य या सगळ्या चंद्र या सर्वांमधलं जे अंतर आहे ते अंतर मेजर करण्यासाठी कोणती मेथड वापरली जाते? पॅरालॅक्स मेथड. डन का? PYQ तुम्हाला मी सांगून दिला. पॅरालॅक्स मेथड म्हणजे काय तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. ज्यावेळेस मी असं लिहितो ना ASK, याचा अर्थ काय रे? आस. म्हणजे हे ऑलरेडी विचारलेलं आहे. आणि मी ज्यावेळेस असं लिहितो याचा अर्थ काय होतो? याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. याचा अर्थ राहतो हे प्रेडिक्शन. हे काय? प्रेडिक्शन. मी ज्यावेळेस असा हॅश लिहितो त्यावेळेस ते आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. डन का? आतापर्यंत आपण काय पाहिलं? आतापर्यंत आपण इथून जे पाहिलं हे पाहिलं. हा काय झालं तुमचा आता? हॅश. म्हणजे काय? प्रेडिक्शन. याचा युनिट कोणाला म्हणतात? MKS ला हे विचारलं जाऊ शकतं. समजलं? त्याच्यानंतर हे काय झालं तुमचं? प्रेडिक्शन हॅश. तुम्हाला हे नियम युनिट बद्दल माहिती असणं अपेक्षित आहे. समजलं? बरं, समजलं का? ओके. आता याच्यामध्ये मी तुम्हाला हे सगळं लिहित असतो ना, याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न जनरेट झालेले असतात. हे बघ, फोर्स युनिट ऑलरेडी विचारून झाले. फोर्स कशामध्ये मेजर केलं जातं? न्यूटन हे झालं त्याचं SI युनिट. आणि त्याचं अजून एक युनिट येतं कोणतं? आठवतं का? न्यूटन. आणि अजून डाईन. 1 न्यूटन इक्वल्स टू 10⁵ डाईन. बरं सांगतो मी इन डिटेल. जमलं? या स्लाइड मध्ये हा हॅश आहे. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हॅश आहे. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि विचारलेलं ऑलरेडी आस्क लिहून ठेवलंय मी. हे बघ, हे ऑलरेडी विचारलेलं आहे. डन का? पुढे. पुढे म्हटलं तर काय? हे बघ, इथं मी काय लिहिलं ऑलरेडी? आस्क. आता असे विचारले जातील फंडामेंटल युनिट ओळखा. म्हणजे काय झालं आता तुमचं प्रेडिक्शन. याच्यावरती ऑलरेडी प्रश्न विचारलाय. जिथं प्रश्न विचारलेला असतो त्याच्या आजूबाजूचा एरिया आपल्यासाठी महत्वाचा होऊन जातो. हे बघ, डेन्सिटी ऑलरेडी आस्क विचारून झालं. डन का? डेन्सिटी तुम्हाला छानपणे माहित असणं अपेक्षित आहे. हे असं लक्षात ठेवायचं बरं का. मी असं का बरं सांगतो? मग बुडायला जे बुडवतं त्याची डेन्सिटी जास्त, जे तरंगतं त्याची डेन्सिटी कमी. आणि मग तुम्हाला भविष्यात फॉर्म्युला पाठ करायची गरज पडू नये म्हणून मी तुम्हाला हे सांगतो. मग बुडणार आहे की तरंगणार हे कशावरती डिपेंड आहे? त्याचं वजन किती आहे किंवा त्याचा व्हॉल्यूम किती आहे. मग मी तुम्हाला मुद्दामून हे सांगतो, 1 किलो 5 किलोचा एक गोळा पाण्यात टाका, बुडाला, आणि त्याचा पत्रा बनवा, तरंगला. व्हॉल्यूम कमी जास्त झाला की वस्तू तरंगते किंवा बुडते, हा फरक पडतो. मग लगेच असं पेपरलाच अंदाज बांधायचा. डेन्सिटी बुडणं, तरंगणं. बुडणं म्हणजे ओके मास आणि काय गरज असतं? व्हॉल्यूम. मग लगेच मास अपॉन व्हॉल्यूम. ते मग ते इझिली असं स्मरणात जातं. मग ते असं रट्टा मारायची गरज नाही. डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, मास अपॉन व्हॉल्यूम, मास अपॉन व्हॉल्यूम. त्याची गरज नाही. समजतं तुम्हाला? आता पुढच्या काही गोष्टी आहेत. हे राहिलं ना. हे बघ, इथे मी लिहिलं पॅरालॅक्स मेथड काय झाली तुमची? विचारलेली. हे काही तुम्हाला विचारणार नाही पण तुम्हाला ते माहित असणं अपेक्षित. जायचं पुढे? जाऊ पुढे. ओके. सूर्य. तुम्हाला एक कन्सेप्ट माहित असायला पाहिजे. प्रकाश वर्ष म्हणजे काय? तुम्हाला एक कन्सेप्ट माहित असली पाहिजे. प्रकाश वर्ष म्हणजे काय? सूर्यप्रकाशाने एका वर्षात जितकं अंतर कापलेलं असतं,
सूर्यप्रकाशाने एका वर्षात जितकं अंतर कापलेलं असतं त्याला काय म्हटलं जातं? एक प्रकाश वर्ष. 1 लाईट इयर्स इंग्लिश मध्ये असं काहीतरी म्हणत असतील. एक प्रकाश वर्ष. मग तुम्हाला विचारतील एक प्रकाश वर्ष म्हणजे काय? आपण त्या दिवशी काय एक प्रकाश वर्ष म्हणजे किती सांगा बरं आकडा? 9. एक प्रकाश वर्ष म्हणजे किती? 9.46 इंटू 10⁻15 मीटर. 10⁻15 माहित पाहिजे का? हो, 100% पाठ पाहिजे. विचारलंय का रे? विचारलंय का? त्या दिवशी मी तुम्हाला लिहायला लावलं होतं, आठवतंय का? ही कन्सेप्ट, हा जो आकडा आहे, हा जो नंबर्स आहे, हे ऑलरेडी विचारलं. एक प्रकाश वर्ष म्हणजे किती? 9.46 गुणिले 10⁻15 मीटर म्हणजे एक प्रकाश वर्ष. समजलं? एक प्रकाश वर्ष म्हणजे किती? 9.46 इंटू 10⁻15 मीटर. समजलं? आता अजून एक कन्सेप्ट आहे. एक पारसेक म्हणजे किती? एक पारसेक. एक पारसेक म्हणजे किती हो? एक पारसेक म्हणजे 3.26 प्रकाश वर्ष. 3.26 प्रकाश वर्ष म्हणजे एक पारसेक. आता मला सांगा, मग प्रकाश वर्ष जास्त मोठं आहे का पारसेक मोठं झालं? पारसेक मोठं झालं ना. मग प्रकाश वर्ष म्हणजे 9.46 गुणिले 10⁻15 मीटर, ते झालं एक प्रकाश वर्ष. हा आकडा ऑलरेडी विचारलेला, आज मी लिहिलं. मग पारसेक म्हणजे काय? पारसेक म्हणजे काय? 9.26 प्रकाश वर्ष म्हणजे एक पारसेक. मग आता मी जर याला आणखी डिटेल मध्ये लिहिलं तर मला 3.26 ला कशाने गुणावं लागेल? 9.46 गुणिले 10⁻15 मीटरने जर मी गुणलं तर मला काय मिळतं? एक प्रकाश वर्ष. काय मिळतं? एक प्रकाश वर्ष. एक ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय? अजून एक आकडा आपण पाठ करून ठेवूया. एक ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट. एक ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट. एक ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय? एक ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय येतं माहिती तुम्हाला? काय? 1.946 इंटू 10⁻11 बरोबर लिहिला मी आकडा? लिहिला का? 1.496 आहे का? ओके. इथं काय यायला पाहिजे? 496. 1.496 इंटू 10⁻11 राईट लिहिला मीटर. मग आता हे जर तुम्हाला विचारलंय तर तुम्हाला हे माहित असणं अपेक्षित आहे का? हो, हे माहित असणं अपेक्षित आहे आणि हे देखील माहित असणं अपेक्षित आहे. तर हे जे 3 फॅक्ट आहे, जर वरचा आकडा विचारला तर खालचे दोघं माझे पाठ असणं अपेक्षित आहे. एक प्रकाश वर्ष म्हणजे किती? 9.46 गुणिले 10⁻15 मीटर. 9.46 इंटू 10⁻15 मीटर म्हणजे एक प्रकाश वर्ष. एक पारसेक म्हणजे काय? 3.26 प्रकाश वर्ष. मग 3.26 ला प्रकाश वर्ष म्हणजे किती? 9.46. मग मी इथं प्रकाश वर्ष ठिकाणी काय लिहिलं? 9.46 इंटू 10⁻15 मीटर. 1 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे किती? 1.496 इंटू 10⁻11. इथं 10⁻11 आहे बरं, आणि इथं 10⁻15. इथं 10⁻15. मान्य? इथपर्यंत डन? काय हरकत? जायचं पुढे? आता आपण काही आणखी युनिट बघूया. आता फंडामेंटल तेवढेच, हा फंडामेंटल तेवढेच लक्षात ठेवायचे. लेंथ, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, अमाउंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनियस, एवढे काय झाले? फंडामेंटल. आता आपण जे युनिट बघणार ते कोणते बघणार आहे? डिराइव्ह. कोणते बघणार आहे? डिराइव्ह. मग डिराइव्ह युनिट बद्दल आपल्याला थोडंसं माहित पाहिजे. यांना डिराइव्ह युनिट म्हणतात, पण यांना यांच्या जे युनिट आहेत ते आपल्याला कळलं पाहिजे. त्याच्यापैकी आपण पहिली क्वांटिटी बघून झाली ऑलरेडी. कोणती पाहिली रे आपण? डेन्सिटी. डेन्सिटी बघितली ना आपण? डेन्सिटी पाहिली का नाही? काय डेन्सिटी? मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटीला मराठीमध्ये काय म्हणतात? लिहायची गरज आहे का मराठीमध्ये? याला म्हणतात, अरे यार माझ्या डोक्यात घटना इतकी अशी मोठी आहे का ती माझ्याकडे बऱ्याच वेळा घनता लिहित असताना घटना असेल. घनता. याला काय म्हणायचं? वस्तुमान. याला काय म्हणायचं? आकारमान. हे कशामध्ये मेजर केलं जातं? केजी. हे कशामध्ये केलं जातं? आणि म्हणून डेन्सिटीचं युनिट काय लिहिणार मी?
डेन्सिटी इक्वल्स टू किलोग्राम. आडव्या रेषेला पर मीटर. पटलं का? पटलं? पुढे फोर्स. पुढे लक्षात घ्यायचं फोर्स. फोर्सचा फॉर्म्युलाच पाठ पाहिजे. फोर्स मास इंटू ऍक्सेलरेशन का? आधी ऍक्सेलरेशन समजून घेऊ आपण. आधी ऍक्सेलरेशन समजून घेऊ मग तिकडे जाऊ. आता काही गोष्टी तुम्हाला ऑलरेडी प्रकर्षाने माहित असणं अपेक्षित आहे की स्पीड म्हणजे काय. पहिलं काय कळलं पाहिजे तुम्हाला? स्पीड म्हणजे काय. नंतर तुम्हाला कळलं पाहिजे डिस्टन्स म्हणजे काय. काय कळलं पाहिजे? डिस्टन्स म्हणजे काय. नंतर कळलं पाहिजे तुम्हाला व्हेलोसिटी. मग कळलं पाहिजे तुम्हाला डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. नंतर कळलं पाहिजे तुम्हाला व्हेलोसिटी म्हणजे काय. आणि नंतर कळलं पाहिजे तुम्हाला ऍक्सेलरेशन म्हणजे काय. या सगळ्या टर्म्स तुम्हाला कळल्या पाहिजे. समजलं? तुम्हाला काय कळलं पाहिजे? स्पीड, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, व्हेलोसिटी आणि ऍक्सेलरेशन. परत एकदा स्पीड, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, व्हेलोसिटी, ऍक्सेलरेशन. त्यापैकी हे सगळ्यात महत्त्वाचा याच्यामध्ये जो किंग मेकर आहे तो आहे डिस्प्लेसमेंट. या दोघांमधला जर फरक कळला ना तर बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला क्लिअर होऊन जातात. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट आधी मी हे समजावून सांगतो. बरोबर. समजा तुम्हाला मी म्हटलं की ए हा स्पॉट आहे. या स्पॉट पासून तुम्ही कुठे गेले? बी पर्यंत गेले. बी पासून तुम्ही गेले सी पर्यंत. काय म्हणतोय मी? तुम्ही कुठपर्यंत गेले? सी पर्यंत. याचं अंतर होतं 5 मीटर. याचं अंतर होतं 5 मीटर. आणि मी तुम्हाला विचारलं की तुम्ही किती डिस्टन्स कव्हर केलं? तुम्ही किती डिस्टन्स कव्हर केला? 5 आणि 5 किती? 10. तुम्ही म्हणाल सर आम्ही जे डिस्टन्स कव्हर केलं ना ते जवळपास आम्ही 10 मीटर कव्हर केलं. किती कव्हर केलं? आणि मी तुम्हाला म्हणतोय की हे जे अंतर आहे हे 6 मीटर. किती अंतर आहे? 6 मीटर. मग मी विचारलं की तुम्ही किती डिस्टन्स कव्हर केलं? तुम्ही मला सर 5 आणि 5 10 मीटर मी कव्हर केलं. मग मी तुम्हाला हाच प्रश्न थोडासा विचारला. मग तुम्ही मला सांगा की तुम्ही डिस्प्लेसमेंट किती कव्हर केलं? डिस्प्लेसमेंट किती कव्हर केलं? मग तुम्ही मला सांगताय की सर आम्ही हे जे 6 मीटर आहे हे आम्ही डिस्प्लेसमेंट कव्हर केलं. 6 मीटर. मग मी तुम्हाला विचारलं मग डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये काय फरक आहे? डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स कव्हर करतो आपण एका पर्टिक्युलर डायरेक्शन. आणि डिस्टन्सला तसं डायरेक्शन मॅटर करत नाही. तुम्ही किती डिस्टन्स म्हणजे किती अंतर ट्रॅव्हल करता. बरोबर. अजून अजून कोणी सांगतो? व्हेरी नाईस. डिस्टन्स म्हणजे आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू. आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू याच्यामधलं अंतर. आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू याच्यामधलं अंतर म्हणजे काय झालं? डिस्टन्स. मग डिस्टन्स म्हणजे काय? आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू आणि अंतिम बिंदू याच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते काय झालं तुमचं? त्याला काय म्हणणार आपण? डिस्टन्स. मग डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू याच्यामधलं कमीत कमी सरळ रेषेतलं अंतर. हा काय झाला? आरंभ बिंदू. हा काय झाला? त्याचा इनिशियल आणि काय म्हणतो आपण याला? फायनल. इनिशियल आणि फायनल पॉइंट मधलं कमीत कमी पण कसं? सरळ रेषेतलं अंतर. मग डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट आणि फायनल पॉइंट याच्यामधलं काय रे? याच्यामधलं कोणतं डिस्टन्स? शॉर्टेस्ट. कोणतं डिस्टन्स याच्यामधलं? शॉर्टेस्ट. पण ते डिस्टन्स कसं असलं पाहिजे? स्ट्रेट लाईन असलं पाहिजे. सरळ रेषेत असलं पाहिजे. समजलं? या दोघांमधला फरक कळला? याच्यामधला फरक काय? आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू मधलं जे अंतर आहे ते म्हणजे काय झालं? डिस्टन्स. आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू याच्यामधलं कमीत कमी आणि सरळ रेषेतलं जे अंतर आहे त्याला काय म्हणायचं? मग मी तुम्हाला विचारलं का ए पासून सी पर्यंत जा. तुम्ही लगेच असं झालं काही डोक्याला ताण नाही. पण मी म्हटलं तुम्हाला ए पासून सी पर्यंत डिस्प्लेसमेंटने जायचंय. मग तुम्ही डोकं लावायला लागल. अरे हा ए हा सी आहे, हा कमीत कमी अंतर आहे आणि मग हे कमीत कमी असं सरळ रेषेतून जावं लागेल. मग तुम्हाला लगेच डायरेक्शनचा विचार करावा लागेल. कशाचा विचार करावा लागला? डायरेक्शन. म्हणजे डिस्टन्स मेजर करत असताना तुम्हाला डायरेक्शनची गरज पडली का?
नाही तुम्हाला म्हटलं जा बरं इथून KTHM ला, तुम्ही लगेच डायरेक्ट KT, ओके. तुम्हाला म्हटलं आता कमीत कमी तुम्ही लगेच विचारा KT इकडे असं सरळ जाऊ का असं जाऊ, तुम्ही लगेच डायरेक्शनचं काय करायला सुरुवात केली, विचार करायला सुरुवात केली. आणि म्हणून डिस्टन्स साठी डायरेक्शनची आवश्यकता नसते, पण डिस्प्लेसमेंट साठी तुम्हाला कशाची आवश्यकता असते? डायरेक्शनची आवश्यकता असते. आणि हा जो कीवर्ड आहे, हा डायरेक्शन, हा तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे. समजलं? डिस्टन्स कळलं, सुरुवात आणि शेवट मधलं जे जास्तीत जास्त अंतर असेल, जे आपण सर्व जेवढं ट्रॅव्हल केलं ते म्हणजे काय झालं तुमचं डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? सुरुवात आणि शेवट मधलं कमीत कमी सरळ रेषेतलं अंतर म्हणजे काय झालं डिस्प्लेसमेंट. समजलं हा दोघांमधला फरक? जास्तीत जास्त अंतर, इथं काय पाहिजे कमीत कमी अंतर, पण कसं पाहिजे सरळ रेषेतलं कमीत कमी अंतर. दुसरी गोष्ट काय? याला डायरेक्शनची गरज, याला डायरेक्शनची गरज. समजलं इथपर्यंत? समजलं. आता व्हेलोसिटी म्हणजे काय? आता व्हेलोसिटी म्हणजे काय याचा फॉर्म्युला, याची डेफिनेशन अशी येते, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे बदल कशात घडतोय हो? रेट व्हेलोसिटी काढतोय ना. आता तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झाली का? डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. अडचण आहे कोणाला यात? डिस्टन्स म्हणजे जास्तीत जास्त अंतर, डिस्प्लेसमेंट म्हणजे कमीत कमी अंतर. पण हे कमीत कमी अंतर कसं पाहिजे? सरळ रेषेत. याला डायरेक्शनची गरज, याला डायरेक्शनची गरज आहे. समजलं इथपर्यंत? मग आता व्हेलोसिटी म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे बदल कशात घडणारे? बदल कशात घडणारे? डिस्प्लेसमेंट मध्ये विथ रिस्पेक्ट टू टाइम. विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे बदल घडणारे कशामध्ये? डिस्प्लेसमेंट मध्ये. आणि विथ रिस्पेक्ट टू काय? किती टाइम मध्ये किती डिस्प्लेसमेंट मध्ये बदल घडलाय, किती टाइम मध्ये किती डिस्प्लेसमेंट मध्ये बदल घडलाय, म्हणजे इथून इथपर्यंत यायला किती वेळ लागतोय. ही डिस्प्लेसमेंट मध्ये हा जो बदल झालाय, हा बदल इथून इथपर्यंत येण्यासाठी हा जो डिस्प्लेसमेंट मध्ये बदल झालाय, याला किती टाइम लागला, हे म्हणजे काय? व्हेलोसिटी. समजलं का? व्हेलोसिटी म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग मी असं लिहू का? व्हेलोसिटी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. समजला का व्हेलोसिटीचा फॉर्म्युला? व्हेलोसिटी मध्ये डिस्प्लेसमेंट येते, डिस्टन्स येत नाही. समजलं का? म्हणजे डिस्प्लेसमेंट वरती काय डिपेंड आहे? समजलं? डिस्प्लेसमेंट वरती काय डिपेंड आहे? मग ज्यावेळेस मला व्हेलोसिटी काढायची असते त्यावेळेस सगळ्यात आधी मला काय माहित पाहिजे? डिस्प्लेसमेंट. मग त्या डिस्प्लेसमेंट मध्ये जो बदल घडतोय तो बदल घडायला किती टाइम लागतोय? डिस्प्लेसमेंट मध्ये जो बदल घडतोय त्या बदल घडायला किती टाइम लागतो ते म्हणजे काय? समजलं? मग व्हेलोसिटीचं डेफिनेशन सांगा. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय? म्हणजे कशामध्ये बदल घडतोय? डिस्प्लेसमेंट मध्ये जो बदल घडतोय तो बदल घडायला किती टाइम लागतो ते म्हणजे काय? आता डिस्प्लेसमेंट वरती डिपेंड होती व्हेलोसिटी आणि व्हेलोसिटी वरती डिपेंड काय तुमचं? ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय झाला परत एकदा? रेट ऑफ चेंज ऑफ velocity. Rate of change of velocity with respect to time. मग बदल कशामध्ये घडतोय? बदल कशामध्ये घडतोय? बदल घडतोय व्हेलोसिटी मध्ये. बदल कशामध्ये घडतोय? व्हेलोसिटी मध्ये. बदल घडतोय तुमच्या व्हेलोसिटी मध्ये विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय? मग लिहू का ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला? ऍक्सेलरेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय? ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन म्हणजे काय? व्हेलोसिटी मध्ये किती बदल घडतोय, किती वेळेत घडतोय. व्हेलोसिटी मध्ये जो बदल घडणार आहे तो किती वेळेत घडतोय ते म्हणजे काय? ऍक्सेलरेशन. समजलं? आता आपण ह्या सगळ्या टर्म परत एकदा रिवाइज करूया. डिस्टन्स म्हणजे काय? इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट याच्यामधलं जे रेग्युलर डिस्टन्स आहे, जे रेग्युलर आपण जितकं पण आपण मुवमेंट केलेलं असणार आहे
ते सगळं म्हणजे काय झालं तुमचं डिस्टन्स. समजलं डिस्टन्स सगळ्यांना. डिस्प्लेसमेंट म्हणजे हे बघ, इथून असं आलो, असं चालत गेलो, इथं खाऊ घेतला, मग गावाला गेलो, मग घरी आलो, काय झालं हे डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, इनिशियल पॉइंट फायनल पॉइंट मधलं काय शॉर्टेस्ट डिस्टन्स, पण कसं सरळ रेषेतलं, एका लाईन मधलं, स्ट्रेट लाईन मधलं, याला मी काय म्हणणार डिस्प्लेसमेंट. दोघांमधला फरक कळला. दुसरा गोष्ट लक्षात ठेवली, डिस्टन्सला डायरेक्शनची गरज, डिस्प्लेसमेंटला डायरेक्शनची गरज आहे. दोन गोष्टी क्लिअर झाल्या. मी पुढे मुवमेंट केलं व्हेलोसिटी कडे. मग व्हेलोसिटी म्हणजे काय, काय डिस्प्लेसमेंट मध्ये इथून एखादा व्यक्ती निघाला इथपर्यंत आला, डिस्प्लेसमेंट मध्ये किती बदल झाला आणि तो किती वेळेमध्ये झाला, हे म्हणजे काय रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय. म्हणजे डिस्प्लेसमेंट वरती कोण डिपेंड आहे, व्हेलोसिटी वरती कोण डिपेंड आहे. ऍक्सेलरेशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय. बरं आता एकदा सांगा, डिस्टन्स म्हणजे इनिशियल आणि फायनल मधलं डिस्टन्स, त्या म्हणणार आपण डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट म्हणजे इनिशियल फायनल मधलं शॉर्टेस्ट स्ट्रेट लाईन मधलं डिस्टन्स, त्याला म्हणणार आपण डिस्प्लेसमेंट. व्हेलोसिटी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे व्हेलोसिटी. आणि ऍक्सेलरेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे. आता तुम्हाला याचे युनिट पेपर मध्ये विचारतात. आता मी याच्या युनिट वरती जाऊ आपण, याच्या युनिट वरती जाऊया, चालेल का. चल आता युनिट बघू आपण याचे छान. बर, डिस्टन्स कशामध्ये मेजर केलं जाईल. डिस्टन्स युनिट काय असणार याचं, लिहू का इथं मीटर मी, काय हरकत. कशामध्ये हे जाणार आहे तुमच्या मीटर मध्ये. डिस्प्लेसमेंट सुद्धा कशामध्ये मेजर केली जाईल तुमच्या मीटर मध्ये, काय हरकत का नाही. हे सुद्धा कशामध्ये असणार तुमच्या मीटर. आता तुम्हाला हे ऑलरेडी विचारून झालंय, हे ऑलरेडी विचारलेलं आहे. मग तुम्हाला हे छान कळलं पाहिजे. डिस्प्लेसमेंट कशामध्ये आहे तुमच्या मीटर, टाइम कशामध्ये तुमचा. मग व्हेलोसिटीचं युनिट काय झालं, व्हेलोसिटी इक्वल्स टू मीटर पर. आता सगळ्यांना अंडरस्टँड झालं का. व्हेलोसिटी म्हणजे मीटर पर सेकंड. हे बघ व्हेलोसिटी डिस्टन्स मीटर टाइम सेकंड, मीटर पर सेकंड. क्लिअर झालं. ओके, आता व्हेलोसिटी झालं. ऍक्सेलरेशन बघा, ऍक्सेलरेशनचं युनिट काय असणार आहे. आधी काय दिलं त्यांनी वरती व्हेलोसिटी ना, मग व्हेलोसिटी म्हणजे काय मीटर पर सेकंड. मग व्हेलोसिटीच्या ठिकाणी मी लिहिणार मीटर पर सेकंड. काय लिहिणार मी मीटर पर सेकंड. हे बघ मीटर पर सेकंड. खाली मी लिहिणार काय टाइम कशामध्ये असणार आहे सेकंड मध्ये. हे तुम्हाला माहिती आहे ना. हा वरचा एस काय येणार आहे खाली येतो. का बरं येतो माहिती आहे ना, का बरं डिवायडेशन. म्हणजे हे ऍक्सेलरेशन कसं झालं, ऍक्सेलरेशन वरती लिहिलंय मी मीटर पर सेकंड आणि खाली काय लिहिलंय मी. आता या सेकंडच्या खाली काहीच नाहीये ना, म्हणजे सेकंडच्या खाली काहीच नाही म्हणजे काय असणार आहे एक. हे वरती जाताना काय होतं उलट. हे वरती लिहिलं मी मीटर पर सेकंड, हे वरून वरती जाताना काय होऊन जातं उलट. वर एक वरती गेला सेकंड खाली राहिला, समोर समोर गुणाकार. मीटरला मीटर, सेकंड सेकंडचं काय झालं सेकंड. म्हणून ऍक्सेलरेशन युनिट काय झालं मीटर पर सेकंड. डन का. मीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता काय राहिला स्पीड. आता काय राहिली एक शेवटची कन्सेप्ट काय राहिली स्पीड. स्पीड म्हणजे काय, म्हणजे किती वेळामध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं हेच ना. आपण गाडीचं स्पीड काय 1 तासात 10 किलोमीटर गेला, नाही 2 तासात 20 किलोमीटर गेला. किती अंतर किती वेळेत कव्हर केलं हे जास्त महत्वाचं आहे ना. मग आपण मी तुम्हाला म्हटलं एक गाडी 20 किलोमीटर 2 तासात गेली आणि एक गाडी 40 किलोमीटर 2 तासात गेली. कोणाचं स्पीड जास्त आहे 40 किलोमीटर 2 तासात गेली, हिचं स्पीड जास्त आहे ना. मग आपण काय विचार केला किती डिस्टन्स आणि किती वेळेत. हे म्हणजे काय झालं तुमचं स्पीड. मग स्पीड म्हणजे काय डिस्टन्स अपॉन टाइम. याचा अर्थ काय झाला स्पीड. डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे काय स्पीड. समजलं का, समजलं का. आता आपण मागच्या स्लाइड वरती काय बघत होतो हे कळलं, स्पीड कळलं, डिस्टन्स कळलं, डिस्प्लेसमेंट समजलं, व्हेलोसिटी समजलं, ऍक्सेलरेशन समजलं. याचं युनिट काय आहे मीटर, याचं मीटर,
वेलोसिटी मीटर पर सेकंड आणि ऍक्सेलरेशन मीटर पर सेकंड. काय हरकत यात? आता आपण बघत काय होतो, फोर्स. या फोर्स साठी हे एवढं सगळं होतं. या फोर्स साठी हे सगळं आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. फोर्स इक्वल्स टू काय झालं? मास इंटू ऍक्सेलरेशन. आता ऍक्सेलरेशन सांगायची गरज आहे का? मास इंटू ऍक्सेलरेशन. आता हे कसं लक्षात ठेवायचं बघा. आता तुम्हाला आणखी एक दोन गोष्टी समजून सांगतो, मग तुमच्या छान लक्षात येईल. ऍक्सेलरेशन म्हणजे काय? ऍक्सेलरेशनला मराठीमध्ये म्हटलं जातं त्वरण. मराठीमध्ये काय म्हटलं जातं? हे ऍक्सेलरेशनला त्वरण म्हटलं जातं, वरण नाही. ऍक्सेलरेशनला मराठीमध्ये काय म्हणतात? त्वरण. रिच फूड ऑफ प्रोटीन. वरण, रिच फूड ऑफ प्रोटीन. सगळ्यात जास्त प्रोटीन कशात माहिती तुम्हाला? डाळीमध्ये. सगळ्यात जास्त रिच फूड आहे तुमची सोयाबीन. सगळ्यात जास्त रिच फूड आहे तुमची सोयाबीन. सगळ्यात जास्त प्रोटीन, भयंकर. आणि सेकंड सोर्स येतो तुमचा हिरवे मूग. माहिती तुम्हाला? हिरवे मुगाची डाळ. हिरवे मूग हा सेकंड रिच सोर्स आहे तुमच्या प्रोटीनचा. सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे की तुम्ही जर हे खात असाल, काय म्हणतो आपण, सोयाबीन खात असाल, तर सोयाबीन मध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन मिळतं. हे एकदम बेस्ट आहे. पण या सोयाबीनचा आणखी एक घटक आहे, साइड इफेक्ट. काय म्हणतो आपण त्याला? त्याच्यामध्ये असतो इस्ट्रोजन नावाचा घटक. सोयाबीन मध्ये काय असतो? इस्ट्रोजन नावाचा घटक. मी सांगितलं तुम्हाला इस्ट्रोजन? सांगितलं नाही, दुसरीकडे बोललो मी, आईच बोललो. इस्ट्रोजन. दोन प्रकारचे सेक्स हार्मोन असतात, एक मेल सेक्स हार्मोन, फिमेल सेक्स हार्मोन. मेल सेक्स हार्मोन कोणता असतो? टेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉन हा मेल सेक्स हार्मोन असतो. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन दोन असतात हा फिमेल मध्ये. एक इस्ट्रोजन असतो आणि एक प्रोजेस्टेरॉन असतो. काय झालं? बंद झालं काय? अरे यार, बंद होऊन गेलं. माईक बंद झालं.